नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मुंबईत बिहार भवन बांधत आहेत. 314 कोटी खर्च केले जाणार आहेत त्याच्यासाठी. हां, आता तुम्ही म्हणाल की हे बिहार भवन जे बांधत आहेत ते तिथलं सरकार बांधत आहे, त्यांनी त्यांनी त्याच्यासाठी पैसे लावलेले आहेत. मला एक गोष्ट सांगा की ह्यांना अप्रूव्हल मिळतात कसे? आणि ते पण निवडणुका झाल्या लगेच. म्हणजे काय, हे मराठी माणसाला चिडवण्यासाठी आहे का? चला हे सगळं सोडा. मला म्हणायचं आहे की एवढं काटेकोर आहे ना आपलं सरकार, महाराष्ट्र सरकार, तर गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न अजून विलंबित काय आहेत? इतके वर्ष त्यांना फक्त असं लटकवून ठेवलेलं आहे. हां, आपल्या मराठी शाळा यांच्या जमिनी विकून दुसऱ्यांना देऊन तिथे खूप काही केलं जातं आहे. मॉल उभारले जात आहेत, बिल्डर लोकांच्या घशात घालल्या जात आहेत. मग मराठी शाळांच्या पुनर्वसनासाठी अप्रूव्हल का नाही मिळत लगेच? आजवर का लटकलेला आहे हा प्रश्न? म्हणजे इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही वेठीस का धरलेलं आहे अजून? गिरणी कामगारांनी काय ते बोलतात ना, जमीनदोस्त झाल्यावर, त्यांची पूर्ण जमात संपल्यावर त्यांना घरं देणार आहात का मराठी शाळा जमीनदोस्त झाल्यावर देणार आहात? एवढं काटेकोर सरकार आहे, एवढ्या लवकर अप्रूव्हल मिळतात, तर मग इथल्या भूमिपुत्रांनी काय मांजर मारलं आहे काय सरकारचं? विरोध या गोष्टीला आहे कारण आपलं सिस्टम नागड आहे. बिहार भवनला विरोध नाही आहे, आपल्या महाराष्ट्र भवन पण आहेत बऱ्याचशा राज्यांमध्ये. विरोध त्या गोष्टीला नाहीच आहे. इतक्या लवकर अप्रूव्हल मिळतात कसे, हा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने या गोष्टीचं उत्तर द्यावं. मग भूमिपुत्रांना आजवर लटकावून का ठेवलं आहे? इथल्या जनतेचे प्रश्न अजून वेटीस का ठेवलेले आहेत? का धरलं याला वेटीस? त्याचं उत्तर द्यावं सरकारने. हाच प्रश्न आहे आमच्या भूमिपुत्रांचा.